यानंतरची बातमी नाशिक मधली आहे। नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा, कारण प्रशासकीय राजवटीतला गलथान कारभार आता पुन्हा एकदा उघडकीला आलेला आहे। नोकर भरतीच्या बनावट आदेशांपाठोपाठ पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचा सुमारे 4 कोटी रुपयांचा बनावट ठराव उघडकीला आल्यानं आता एकच खळबळ उडालेली आहे। रस्ता काँक्रिटीकरणाच्या 4 वेगवेगळ्या कामांचा ठराव तयार करून पुढच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका विभागाकडे पाठवण्यात आलेला होता। पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचा बनावट ठराव देखील आता उघडकीला आलेला आहे। सुमारे 4 कोटींचा हा बनावट ठराव उघडकीला आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। रस्ता काँक्रिटीकरणाच्या 4 वेगवेगळ्या कामांचा हा बनावट ठराव आता समोर आलेला आहे। पालिका आयुक्त आणि नगरपालिका सचिवांच्या एकंदरीतच बनावट स्वाक्षरीचा हा ठराव जो आहे तो उघडकीला आल्यानंतर एकच खळबळ माजलेली आहे। बनावट ठराव पुढच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर विभागाकडे पाठवण्यात आलेला होता। पालिका आयुक्त आणि नगर सचिवांच्या बोगस स्वाक्षरीचे हे अर्ज, हे ठराव समोर आलेले आहेत। त्यामुळे नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मुकुल। अजिंक्य, 2 दिवसांमध्ये 2 घटना ह्या उघडकीस आलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी आरोग्य विभागामधली भरती होती अशा स्वरूपाचा एक बनावट आदेश बाहेर निघालेला होता, सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता। जिल्हा रुग्णालयामध्ये उमेदवारांची गर्दी देखील जमलेली होती आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी नाशिक महापालिका आयुक्त त्याचबरोबर नगर सचिव यांच्या बोगस स्वाक्षरीचा एक ठराव हा मंजूर झाल्याचं दाखवण्यात आलेला आहे। तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुढील कामकाजासाठी पाठवण्यात आलेला होता। आपल्याला माहिती आहे आता आचारसंहितेचे दिवस जवळ येऊ लागलेले आहेत, त्यामुळे कामांची आणि ठराव मंजूर करण्याची लगबग लोकप्रतिनिधींची आणि शासकीय पातळीवर सुरू आहे। याचाच गैरफायदा घेत अशा स्वरूपाचा हा बनावट ठराव मंजूर करण्यात आलेला होता। तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला होता। तिथल्या नगरपालिका विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा संपूर्ण बनावट प्रकार उघडकीस आलेला आहे। आता अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। नेमका गुन्हा कोणावर आणि कसा दाखल होतो याकडे लक्ष लागलंय। ठीक आहे मुकुल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।